हॅलो. हॅलो. अरे भाऊ, त्या दिवशी काय झालं, नाईट शिफ्ट हा. करून घरी येत होतो अच्छा. आणि अचानक यार समोर तेच दिसली. कोण? अरे काय झालं, मी निघालो ऑफिस मधून, रेग्युलर माझं काम संपवून वगैरे, कॉल वगैरे हा. संपले माझे. मी निघालो अच्छा. आपलं रेग्युलर रुटीन, रेग्युलर रूट. आणि असं हा. काही वाटत पण नव्हतं. थोडा थोडा हलका पाऊस चालू होता हा. आणि आलो मग मी फातिमा नगर पर्यंत. हा. आणि जसा फातिमा नगरचा टर्न घेतला, हा. पावसाचा पण वेग वाढला आणि यार हा. ते स्ट्रीट लाईट नाही का, एकदम हा. झकपूक झकपूक करायला लागले यार, बंद चालू बंद चालू बंद चालू. मला काय अच्छा. वाटलं यार की पाऊस आहे, वारा आहे, त्यामुळे काहीतरी फॉल्ट वाटतोय, इश्यू वाटतोय. हा. आणि जरा पुढे आलो, पुढच्या हा. पोलला पण सेम व्हायला लागलं. मग अच्छा. थोडं जरा मनात यार भीती वाटली, म्हणजे नाही का, मी म्हणलं यार हा. काहीतरी विचित्र चालू आहे इथं नाही का. हा. मग थोडं जरा पुढे आलो, हा. पुढचे 10च्या 10 पोल मला जेवढे दिसत आहेत समोरचे, सगळे हा. चकचक 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 करतायत. म्हणजे बंद चालू बंद चालू बंद चालू, असं नाही का आपण लाईटची, घरातली लाईट बंद चालू करतो, लहान मुलं खेळतात ना, हा. तसं यार बंद चालू लाईट होत होतं. मग अच्छा. मी स्वतःला मनालाच समजवलं की नाही यार, पावसामुळे वगैरे होत असेल. हा. त्यामुळे मी तसंच पुढं 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 चालत आलो. हा. आणि तिथे कॉर्नरला एक स्पॉट आहे रे. हा. तिथे मला इतक्या दिवस माहित नव्हतं की यार ते स्मशानभूमी आहे म्हणून तिकडे. हा. आणि त्या दिवशी एकदम अचानक यार स्ट्राईक झालं की यार इथं काहीतरी वेगळा विषय दिसतोय. कारण राईट साईडला एक मोठं वडाचं झाड आहे. हा. आणि तिथे जसं आलो, चौक आहे तिथे एक, आणि हा. तिथे एक वॉच वगैरे पण लावलेलं आहे. हा. तिथे जसं आलो तसं यार तिथं मग खूपच ते जास्त असं जाणवायला लागलं की यार काहीतरी विचित्र आपल्या आसपास घडतंय म्हणून. हा. थोडस पुढं आल्यानंतर हा. मला एक बाई दिसली, स्त्री दिसली एक उभारलेली. हा. तेवढ्या पावसात एकदम अनयुजुअल वाटत होतं. मी जवळजवळ एक 200-300 मीटर लांब असेल तिच्यापासून. हा. तिचं उभारणं वगैरे पण एकदम अनयुजुअल, म्हणजे नाही का, डाऊट मला तिथं खटकतच होतं की काहीतरी यार विचित्र चालू आहे इथे. हा. आणि थोडं मी पुढे जसं गेलो, मला असं लिफ्टवाला हात करतात ना, हा. लिफ्ट मागण्यासाठी, तसं तिने मला इंडिकेशन केलं लिफ्टसाठी. आता हा. माझ्या डोक्यात माझी नेहमी मम्मी पप्पांचं एकच म्हणणं असतं, रात्री असू दे, दिवस असू दे, अपरात्र असू दे, रात्र असू दे, मुलींनी मागितली तुम्हाला लिफ्ट, कधीच द्यायचं नाही. कोणी असू दे, ओळखीचे असू दे, दुसरी असू दे, काही असू दे. हा. तो बरोबर आहे. डोक्यात माझा थॉट होता. त्यासाठी मी काय केलं, लांबून घेतली गाडी एकदम. हा. आता गाडी लांबून घेतली तर ती माझ्याकडं एक धावत आल्यासारखी आली गाडीपाशी. मग मी गाडी फास्ट पळवली, गाडी जवळ. गाडीजवळ एकदम, म्हणजे लांब थांबलेली ती रस्त्याच्या कोपऱ्यात. आणि मी डिवायडरच्या साईडून गाडी चालवत होतो, कारण मला थांबायचंच नव्हतं ना तिकडे. म्हणून मी इकडून फास्ट घ्यायला निघालो, एकदम जवळ आली ती. नाही, काहीतरी इल्युजन असेल, काही काही दुसरं वेगळं पाहिलं नाही रे, मलाही सेम तुला. तसंच वाटलं की यार की इल्युजन एवढा वगैरे आहे माणूस का. एवढा फास्ट थोडी चालते. एक्झॅक्टली, मला पण तसंच वाटलं इल्युजन आहे का म्हणून. म्हणून मी थोडस पुढे गेलं ना, गाडी स्लो केली. आता ना आपण नाही का, माणूस वाटतं ना की आपल्याला यार माणूस एवढा, मी हेच डोक्यात होतो की नाही नाही असं काही नाहीये, हे डोक्यात हा. आपल्या काहीतरी विचित्र विचार येत आहे, माणसाला हा. एवढं शक्य नाही जवळ आहे ना. थोडं पुढे गेलो तर मला आरशात दिसली ती हसताना, म्हणून हसत होती माझ्याकडे. अच्छा. आणि मध्ये रोड मध्ये आली ती एकदम ना, सेंटर मध्ये, जसं माझ्याकडे पळत आली ना, ती मध्ये होती सेंटर मध्ये. त्यामुळे मला तिचा पूर्ण व्ह्यू क्लिअर दिसत होता एकदम. आणि जर असं थोडं त्या उड्डाण पुलाच्या जसं मी खाली आलो, म्हणजे मला तो व्ह्यू तिथे जी थांबली होती ती दिसत होता एक्झॅक्ट, तिथून एकदम गायब झाली अचानक. अच्छा. आणि तिथून ते मी माझ्या घरापर्यंत, तुला सांगतो, 80 ते 90च्या स्पीडने गाडी मी पळवत घरामध्ये, दुसऱ्या मिनिटाला मी माझ्या लिफ्टच्या समोर होतो. अरे एवढा बापरे. घाबरला होतो मी. आणि सगळा माझा गळा सुकला होता, घामे खूप झालो होतो. आणि तिथेच पुढे येताना शीतल पेट्रोल पंपाच्या समोर एक 10 कुत्रे ना, त्यांची भांडणं झाली होती. आणि ते एकदम रोड मध्ये आले. म्हणजे त्या दिवशी माझा दिवसच चांगला होता, म्हणून वाचलो मी, नाहीतर मग ते खूप, नाहीतर बेकार अडकलो असतो तिच्या जाळ्यात. अरे, असं कसं काय, एकदम थोडस सेफली जात जा.
हा ना यार, ते म्हणूनच मग नाईट शिफ्टचा यार अंगावरच काटा येतो. बंद करायला पाहिजे आता ते. बंद करून तर काही मतलब नाही आहे हे करून. हा ना. कारण रात्रीचं कधी काही होऊ शकते. हा ना, आणि ह्या एक्सपिरियन्स तर आता नाहीच करायचं यार. नाईट शिफ्ट मधला आता विषय सोडून दिलाय नाईट शिफ्ट. नाही दिवसा काम कर, नाही केलं तरी चालतंय काही दिवस, पण दिवसात काम कर. हा ना यार, तेच करायचं. बघ भाऊ, कुठं असलं तर ट्राय कर माझ्यासाठी. हा ठीक किंवा आहे. प्रोजेक्ट मध्ये वगैरे असेल तर ट्राय कर. यस बिलकुल. चल भाऊ, ठेवू का? करतो नंतर. हो ठीक आहे ठीक.